का ही हरभऱ्याची भाजी आहे आणि इकडं बाजरीची भाकर आहे. तर तुम्हाला मी आज का दाखवते ही हरभऱ्याची भाजी, थांबा तुम्हाला सांगते. तर बघा, तुम्हाला ही भाजी मी का दाखवली, तर ही भाजी हिथं विकत घ्यायचं म्हणलं ना तर 50 रुपये पावशेर आहे. आणि मी काल ही भाजी विकत आणली होती. आणि ही भाजी आहे का नाही, ही रात्रीची आहे बरं का. तर रात्री खाऊन मी एवढीच राहिलेली आहे. तर बघा, एवढीच आली होती भाजी. आणि त्याला देठ एवढी मोठी मोठी होती. तर सगळी ती देठ काढून पाला फक्त मी घेतलेला आहे. म्हणजे शिड ती घेतलेला आहे. कारण ती देठा सकट केली ना तर ती टसटस दाताखाली लागती ना. ती कवळी पानाचीच भाजी करायला लागती. तर ही भाजी आहे ना, मला तर लई आवडती. तुम्हाला आवडती का नाही हरभऱ्याची भाजी, नक्की मला कमेंटद्वारे सांगा. आता हे मी तुम्हाला का दाखवलं, तर आमच्या गावाला बघा ही भाजी आहे ना, हरभऱ्याची भाजी आता सगळ्यांच्या शेतामध्ये असते. या भात काढलं ना की लगेच हरभरा टाकत येतं. आणि आहे ना, आवराजून म्हणजे एका मिरीला सांगतात की बाबा भाजी खुडा म्हणून आमची. म्हणजे भाजी जशी जशी खुडल ना तशी तशी त्याला पालवी चांगली फुटती. म्हणून इतकं आग्रह करतात ही भाजी खुडण्यासाठी. आणि इथं तीच भाजी किती महाग आहे. आता हे पुणे आहे, पुणे सिटीमध्ये माती जरी इकायची म्हणलं ना तरी माती सुद्धा इथं इकली जाती. या तसं गावाला आहे का, गावाला प्रत्येकाच्या शेतामध्ये असते. म्हणजे सगळ्यांना शेतवाडी असते. या तर प्रत्येकाच्या शेतामध्ये गावाकडची लोक ताजा सगळं भाजीपाला खात्यात. म्हणजे भाजीपाला म्हणा, अजून टमाटी, वांगी, काकडी हे सगळं ताजच असतंय तिथं गावाला. आपल्या शेतातनी जायचं आणि आणायचं. बरं, दुसऱ्याच्या शेतातनी जाऊन आणलं ना तरी कोण कुणाला काय बोलत नाही. कारण खाण्याची वस्तू आहे. त्यामुळं गावाला कोणी कुणाच्या शेतातनी जाऊन काही पण काकडी म्हणा, टमाटी म्हणा, हे खाण्याची वस्तू आहे तर कोणच बोलत नाही. पण इथं पुण्यात आहे ना, एक वजन काटा खालीवर सुद्धा होऊन देत नाहीत. इतकं म्हणजे इथं किती महाग म्हणजे प्रत्येक गोष्ट इथं महाग आहे. पुण्यात राहायचं म्हणलं ना तर अजिबात सोपं नाही, लय अवघड आहे. चला आता मी बोलत राहिले ना कुठं बुराळते बोलायला. तर मी आता जेवण करते आणि जेवण करून मग व्हिडिओ काढते. चला या सगळ्यांनी जेवण कराय. आणि तुम्ही जेवण केलं का नाही ते सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला ही हरभऱ्याची भाजी आवडते का नाही ते पण सांगा. तर चला, जेवणाचा असा अपमान होतो या की समोर मी जेवण घेऊन व्हिडिओ काढते. तर चला आपलं पहिलं जेवण करते आणि नंतर मग व्हिडिओ काढते. हे रात्रीच आहे बरं का जेवण. भाजी पण रात्रीची आहे. आणि थांबा तुम्हाला दाखवली आहे तरी पण दाखवते. काही भाजी पण रात्रीची आहे आणि भाकरी पण रात्रीचीच आहे. ह्या काही रात्रीचीच भाकर पण आहे. आणि मग मी आता आहे ना जेवते. मला ही भाजी आणि ही भाकर एवढी आवडती ना, म्हणजे ही हरभऱ्याची भाजी मला मनापासून लई आवडती. म्हणजे मला आहे ना सहसा आहे ना पुण्यातलं काही जेवण आवडत नाही बरं का. जसं की नाश्त्याला असतात पोहे, इडली, डोसा, मिसळ पाव, हे असलं मला काही आवडत नाही. मला आपली भाकर आणि काय पण कालवण असलं त्याबरोबर तरी मला पोट भरतं. मला भले ती भाकर ज्वारीची असू दे किंवा बाजरीची असू दे, पण मला चपात्यांनी सुद्धा मला पोट भरल्यागत वाटत नाही. मग माझ्यासाठी मी काय करते, आता थंडीच्या महिन्यामध्ये बाजरीची भाकर भरते आणि उन्हाळ्यामध्ये ज्वारीची भाकर भरते. तर मला आहे ना पहिल्यापासून कसं माझं लहानपण गावाला गेलेलं आहे ना, त्यामुळे पुण्यातलं जेवण आहे ना मला एवढं आवडत नाही, पटत नाही. म्हणजे पोटच भरल्यासारखं वाटत नाही. भाकरीशिवाय माझं पोट भरत नाही. मग मला आहे ना भाकरच आवडते बरं का. आणि या सगळ्यांनी मग जेवण करायला. तर जेवण करते मी पहिली.